नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत पालकमंत्रीपदासंदर्भातली आहे. महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद चांगलाच टोकाला गेलाय आणि हा वाद दिल्ली दरबारी गेल्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप आग्रही आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेत मोठी घडामोड पाहायला मिळतेय. पालकमंत्रीपदावरून नाराज असलेले भरत गोगावले शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत. यावेळेस गोगावलेंच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे. नाशिकमध्ये महाजनच पालकमंत्री राहणार अशी शक्यता असल्याचं दिसतंय. तर गोगावले समर्थकांनी यावेळेस भरत गोगावले यांनाच पालकमंत्री द्या यासाठी म्हणून शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. तर हे दोन दृश्य यावेळेस आपण साम टीव्हीवर पाहताय. यावेळेस रायगडहून थेट गोगावलेंचे समर्थक इथे आलेले आहेत आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी यावेळेस गोगावले समर्थकांनी केलेली आहे. मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेर यावेळेस हे सगळे समर्थक जमलेले आहेत आणि त्यांनी इथं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. ही थेट दृश्य. पालकमंत्रीपदाचा वाद काही थांबत नाहीये. नाशिक आणि रायगडवरून महायुतीत आता मात्र जुंपल्याचं दिसतंय. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपच आग्रही असल्याचं कळतंय. भाजपचं नेतृत्व देखील महाजनांनाच पालकमंत्री करण्यावर ठाम असल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी बोलण्याची शक्यता आहे. आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत. ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही. नाशिक जिल्हा मोठा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं. तर आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. दिल्ली सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचा टोला राऊत यांनी लगावला. पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी असल्याचं सिद्ध केलं म्हणत राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? कारण काय? आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं. तर पालकमंत्री पदावरून शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आलंय. स्वजिल्हे न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिलं अशी ही भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना सर्वात कमी स्वजिल्हे मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवार यांनाच स्वतःचा जिल्हा मिळालेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा पाय हा आणखीन खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून अवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती आणि त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. आणि हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयाच्या बाहेर आहे.
29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयामध्ये आला होता आणि त्यावेळेस कराडसोबत संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील कराडला भेटल्याचं या CCTV मध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ गँग्स ऑफ परळी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय. दरम्यान CCTV फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आता यावर ऍक्शन घेऊन पुढील तपास गतीनं कसा होईल हे पाहावं अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आणि या सर्वांची सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केलेली आहे. की जो आता CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. वहिनींना फोन झालेला होता, वहिनींना सोबत बोलणं झालं होतं. त्यापेक्षा आता जो CCTV फुटेज आलेला आहे त्यावर ह्या सगळ्यांना काय ॲक्शन घेता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. तर खून करणारे आणि खंडणीचे आरोपी हे एकच असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे. गँग्स ऑफ परळीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगेंची ही प्रतिक्रिया आहे. आरोपींना सांभाळणारा मंत्री कोण असा सवालही जरांगेंनी विचारला आहे. खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा. कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही लाभार्थी टोळी ही. मग तर जेर बंद करा लवकर. तर सरपंच हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे. जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत आहेत. PSI पाटलालाही सह आरोपी करा अशी मागणी आता सुरेश धस यांनी केली आहे. जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. माझं मत आहे PI पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे या प्रकरणामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. तर सरपंच हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा हा केंद्रस्थानी आलेला असताना बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलंच नाही. आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर या तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, कारण 1 रुपयामध्ये मिळणारा पीक विमा योजना जी आहे ती आता बंद होण्याची शक्यता आहे. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ही शिफारस केली आहे. एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान 100 रुपये भरावेत अशी ही सूचना समितीनं केलेली आहे. ओडिशातही 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती, मात्र तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे ती योजना बंद करण्यात आली. आता महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडमध्ये 1,09,264 बोगस अर्ज आले होते. साताऱ्यामध्ये 53,137 बोगस अर्ज आले अशी नोंद आहे. जळगावात देखील 33,786 बोगस अर्ज आले. तर परभणीमध्ये 21,315 बोगस अर्ज आले अशी माहिती समोर आली आहे. सोबतच सांगलीमध्ये देखील 17,217 बोगस अर्ज आले होते.
तर प्रत्येक योजनेमध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी हे अजब वक्तव्य केलं. कृषी मंत्र्यांचा भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा असल्याचं आता बोललं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कृषी मंत्र्यांवर यावेळी जोरदार पलटवार केला आहे. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. समितीने अहवाल पाठवलेला आहे. समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची. अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. आत्ताचे कृषी मंत्री म्हणतात की 4%चा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये. म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत, हे असतोच, होणार. एवढा असा उघडपणाने भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे महाराष्ट्रातले पहिले मंत्री. होणार भ्रष्टाचार, 4% मान्य आहे. तर यानंतर रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांनाही आता बर्ड फ्लूची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून 1000पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली. तसंच 1 किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आलेली आहे. चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जलीकरण, त्यांचं शेड फवारणी करणं, साफसफाई करणं, ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत. आणि यानंतर पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत. आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. लाडकी बहीण योजनेमुळे आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही फटका बसलाय. सरकारी वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येतो. मात्र संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आणि या दोन्ही योजनांचा लाभ 1,500 रुपयाचा आहे. तेव्हा नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचं ॲफिडेव्हिट आता लाभार्थ्यांना द्यावं लागणार आहे. मात्र निराधारांच्या अनुदानाला लाडकीमुळे खोडा बसलेला आहे. तर मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार असून हप्ता 2100 रुपये होणार अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल. मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. तुम्ही प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावध व्हा, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो. होय, ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या या मिठाईच्या दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता. दुकानदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नेवाळे यांनी केली आहे. आणि याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानातून भेसळयुक्त पेढे आढळले होते. तर आता प्रसादाच्या या कुंद्यात ब्लेडचाच तुकडा आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. प्रसाद म्हणून कुंदा खाताय तर मात्र सावध व्हा असंच म्हणावं लागेल, कारण या प्रसादाच्या कुंद्यामध्ये चक्क ब्लेडचा तुकडा आढळलाय. ज्योतिबा डोंगरावर एका भाविकानं प्रसाद घेतला आणि त्या प्रसादातील कुंद्यामध्ये चक्क ब्लेडचा तुकडा सापडला आणि आपण बघतोय की या प्रसाद विक्रेत्यावर कारवाई करा अशी देखील आता मागणी होऊ लागलेली आहे. याआधी देखील याच परिसरामध्ये एका दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते आणि तरी देखील कारवाई न झाल्यामुळे आता मात्र कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आहे. प्रसाद म्हणून कुंदा खाताय तर मात्र सावध व्हा असंच राज्यातल्या भाविकांना सांगावं लागेल, कारण प्रसाद म्हणून आपण जो कुंदा आणतो त्या कुंद्यामध्ये चक्क एका ब्लेडचा तुकडा सापडला. हा ब्लेड नेमका कोणी वापरला होता, हा ब्लेड नेमका इथं कसा आला याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. आणि
दुकानदारावर विक्रेत्यावर कारवाई होणं देखील अत्यंत गरजेचं आहे.